नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. तो आहे ज्ञानदीप चालू घडामोडी टेस्ट. थोडक्यात सांगतो, 1 मिनिटाभरामध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्या अंतर्गत सध्या तुम्हाला यूट्यूबला जे सर्व करंट इव्हेंटचे व्हिडिओ ज्ञानदीपच्या यूट्यूब चॅनलला दिसतात, त्या सर्व व्हिडिओजवरती रोज आपण 10 प्रश्नांची एक टेस्ट अरेंज करत आहोत. ही टेस्ट तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमी नावाचं आपलं जे ॲप आहे, हे ॲप तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवर मिळेल. फक्त स्पेलिंग व्यवस्थित टाका. या प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जायचे, रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही कोणताही कोर्स टाकला तरी चालतो. तुम्ही आतमध्ये रजिस्ट्रेशन केलं, तुमचा एक फोन नंबर आणि पासवर्ड त्या ठिकाणी असतो. मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सला क्लिक केलं की त्या ठिकाणी तुम्हाला फीस असेल ₹30. ₹30 ही फीस 30 दिवसांसाठी असेल. तुम्ही जॉईन केलेल्या दिवसापासून मग कोणत्याही तारखेला तुम्ही जॉईन करा, तिथून पुढे 30 दिवस तुम्हाला या टेस्टला ॲक्सेस मिळेल. यामध्ये तुम्ही टेस्ट त्या ठिकाणी ऑनलाईन सोडवू शकता. तुम्ही टेस्ट कशी सोडवताय, किती स्कोर येतोय, या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. रोज 10 प्रश्न असतील. हे 10 प्रश्नांचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्या ॲपवर पाहू शकता व सोबतच हे 10 प्रश्नांचा व्हिडिओ आहे हा ज्ञानदीपच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. रोज होणाऱ्या चालू घडामोडीच्या लेक्चरच्या आधारे या सर्व टेस्ट असणार आहेत. तुम्हाला स्वतःच्या स्कोरचे ॲनालिसिस मिळतील. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला 48 तासांमध्ये ॲक्सेस मिळेल. तसं ॲक्सेस पाहायला गेलं तर तुम्हाला 6 ते 7 तासांमध्ये मिळेल. पण काही लोकांचं असतं की रात्री 12, 1, 2 वाजता ॲडमिशन घेतात आणि त्यांचं म्हणणं असं सकाळी 6 वाजता आम्हाला ॲक्सेस मिळावा. तर असं होणार नाही. म्हणून ऑफिशियली सांगतो, ॲडमिशन घेतल्यानंतर ॲक्सेस मिळण्यासाठी 48 तास लागतील. त्यामध्ये पण दर संडेला ऑफिस बंद असतं. त्यामुळे तुम्ही शनिवारी संध्याकाळी 6 नंतर जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ॲक्सेस मिळण्यासाठी थेट सोमवारचे 12:30 वाजतील. हे लक्षात ठेवा. ॲक्सेसबद्दल तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला ज्या सेकंदाला ॲक्सेस मिळेल त्या सेकंदांपासून तिथून पुढचे जवळपास 30 दिवस तुम्ही हे व्हिडिओ नक्की पाहू शकता. रविवारी टेस्ट नसेल आणि ॲडमिशन घेतलेल्या दिवसांपासून 30 दिवस तुम्हाला ॲक्सेस मिळेल. तुम्हाला माहीत असेल, कोरोनामुळे जसं सगळीकडे अडचण झाली, सेम त्याच पद्धतीनं आमच्यासुद्धा आर्थिक अडचणी झालेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या कंटेंट कोऑर्डिनेटर्सला कंटिन्यू करून त्यांच्यावर लेक्चर्स बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्देश हा आहे की कुणाची नोकरी जाता कामा नये. तर या आर्थिक अडचणीत तुम्ही आम्हाला मदत करावी ही आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4 नोव्हेंबरच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुरू करूया पहिल्या महत्त्वाच्या न्यूजपासून. पहिली महत्त्वाची न्यूज आहे सांगलीमधील अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याबद्दल मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल. सांगली जिल्ह्यातील 3 जिल्ह्यामधील जी अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत या नदीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळालेला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी 2019 सालचे राष्ट्रीय जल पुरस्कार रिसेंटली घोषित झालेले आहेत. विविध अशा 12 श्रेण्यांमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झालेले आहेत. नदी पुनरुज्जीवन श्रेणीत देशातील एकूण 6 विभागात प्रत्येक विभागातील सर्वोत्तम अशा 3 जिल्ह्यांना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. पश्चिम विभागामधून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी पहिला क्रमांक मिळालेला आहे. पश्चिम विभागात 4 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम पावलेली अग्रणी नदी ही 150 वर्षांपूर्वी वाहत होती. मात्र मध्यंतरीच्या काळात काही दशकामध्ये ही नदी कोरडी पडली होती. यासोबतच काही ठिकाणी नदीचं क्षेत्र आणि काही ठिकाणी नदीचं पात्रही लुप्त झालं होतं. त्यावेळी सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय शेखर गायकवाड सर यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन कार्य हाती घेतले आणि जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठे महाकाळ या 3 तालुक्यांच्या सोबतीने 55 किलोमीटर लांबीची अग्रणी नदी 12माही वाहती करण्याचे कार्य ध्यासाने पूर्ण केलेले आहे. याचाच एक फोटो मागच्या काही दिवसांपूर्वी माननीय शेखर गायकवाड सरांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक पेजला सुद्धा शेअर केला होता. जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहितलं तर तुमच्या लक्षात येईल की नदीवरनं वाहणारं पाणी हे खूप आनंददायी देणारं, खूप समाधान असणारं होतं. आपण याबद्दल आणखी जास्त माहिती जाणून घेऊया. अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कार मिळालेला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. एकूण 12 श्रेण्यांमध्ये 2019 पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. अग्रणी नदी उगम सांगली जिल्ह्यातील तामखडी येथे झालेला आहे. ही कृष्णा नदीची उपनदी आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. हुलगबल्ली कर्नाटक येथे ही नदी कृष्णा नदीस मिळते. या नदीच्या खोऱ्यात एकूण 7 पाणलोट क्षेत्र आहे.
2013 साली या नदीच्या पुनरुज्जीवनाचं काम सुरू झालं होतं. 2015 पासून मृत असलेली ही नदी वाहू लागलेली आहे. त्यानंतर ऑस्ट्रियाची राजधानी असणाऱ्या व्हिएन्नामध्ये मुंबईसारखाच हल्ला झालेला आहे. फ्रान्स नंतर आता ऑस्ट्रियाच्या राजधानीमध्ये लोकांवर गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारामध्ये 4 जण ठार आणि 17 जण जखमी झालेले आहेत. युरोपीय देशांना जे वाटायचं की ही दहशतवाद फक्त भारताची समस्या आहे, असं नसून ती जागतिक स्तरावरील समस्या आहे. फ्रान्सने मालीमध्ये एअर स्ट्राईक करून अल कैदाच्या 50 अतिरेक्यांना टिपलेले आहे. हा हल्ला बुर्किनो फासोच्या हद्दीजवळ झाला. फ्रान्सने 29 ऑक्टोबरला या अतिरेकी हल्ल्यामध्ये अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. व्हिएन्नात मुंबईसारखा हल्ला. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना आहे. ज्यू धर्मस्थळावर हा हल्ला झाला आहे. फ्रान्स नंतर हल्ला झालेले दुसरे मित्र राष्ट्र आहे. ऑस्ट्रियाबद्दल माहिती जाणून घेऊया. ऑस्ट्रिया हा मध्य युरोपातील सेंट्रल युरोपमधील एक महत्त्वाचा देश आहे. लँडलॉक्ड कंट्री आहे, भूवेष्टित देश आहे. याची राजधानी व्हिएन्ना आहे. राष्ट्रभाषा जर्मन आहे. चलन युरो आहे. सीमे पाहायला गेलं तर पूर्वेस स्लोवाकिया आणि हंगेरी आहे. पश्चिमेस स्वित्झर्लंड आहे. दक्षिणेस हंगरी आहे. उत्तरेस जर्मनी, चेक प्रजासत्ताक आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे हिस्टॉरिकल न्यूज. वेरूळ अजिंठ्यातील व्यावसायिकांना दिवाळी वॅकेशनचे वेळेस कोरोना काळामध्ये ज्या सर्व येथीलचा पर्यटन बंद पडला होता त्या ठिकाणी पर्यटन पुन्हा सुरू होईल अशी यांना अपेक्षा आहे. केंद्राप्रमाणेच राज्याचा होकार मिळाल्यास खूप सगळी मोठ्या प्रमाणात इथलचा टुरिझम सुरू होऊ शकतो असं अपेक्षित आहे. आपण याबद्दल जास्त माहिती जाणून घेऊया. खास करून आपण हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हनी माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा, वेरूळची लेणी, अजिंठाची लेणी, पानचक्की यासह म्हैसमाळ आणि शूलिभंजन हे सर्व जागतिक वारसा स्थळामध्ये येतात. अजिंठा आणि वेरूळचा जर विचार करायला गेला तर हंगामात 20 ते 22 हजार पर्यटक दररोज येतात. नियमित 7,000 ते 8,000 पर्यटक दररोज येतात. 7 महिन्यांमध्ये इथे जवळपास 10 ते 12 कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याचं येथील टुरिस्टच्या व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे. अजिंठा लेण्या ज्या आहेत या हिंदू, जैन व बुद्धिस्ट संस्कृतीतील 32 लेण्या व पेंटिंग्स आहेत. लक्षात ठेवा, आकडा लक्षात ठेवा, 32 लेण्या आणि पेंटिंग्स आहेत. वेरूळ 12वे ज्योतिर्लिंग, कृष्णेश्वर मंदिर आणि कैलास लेणीचा परिसर यामध्ये येतो. वेरूळ अजिंठा लेण्यांबद्दल जास्त ऐतिहासिक माहितीचा जर विचार करायला गेलं तर वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या काळात निर्माण झालेल्या या जागतिक वारसा असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लेण्या आहेत. स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. बौद्ध लेण्यांसाठी या प्रसिद्ध आहेत. वेरूळ लेणी ही पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद संस्थानामध्ये सामील होती. सध्याच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पाषाणातील कोरीव लेण्यासाठी हे प्रसिद्ध आहेत. 1983 साली युनेस्कोने वेरूळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन अशा लेण्यांमध्ये वेरूळमधील वेगवेगळ्या 32 लेण्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. अजिंठा मूळ रचना धार्मिक शिक्षण संस्थेसाठी करण्यात आलेली होती. 2 वेगवेगळ्या कालखंडात अजिंठा लेण्यांची निर्मिती झालेली आहे. हीनयान कालखंड हे इसवी सन पूर्वीच्या 2ऱ्या शतकामध्ये झालेला आहे. महायान कालखंड 6व्या आणि 7व्या शतकाच्या आसपास निर्माण झालेला आहे. एकूण 29 लेण्या आहेत. सर्व लेण्या वाघूर नदीच्या आसपास विखुरलेल्या आहेत. नदीचं नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. या सर्वच्या सर्व लेण्या वाघूर नदीच्या आसपास विखुरलेल्या आहेत. गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा यामध्ये टिपलेल्या आहेत व त्या व्यक्त होतात. शोध 18 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ यांनी लावलेला आहे. बुद्धाचे अवतार, पुढील जन्म याचे वर्णन जातक कथांच्या चित्रशैलीतून दिसते. 1983 साली युनेस्कोने या लेण्यांना सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे ऑस्कर चित्रपटाच्या नामांकनाबद्दल. कोरोनाने जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुरस्काराला सुद्धा परंपरा बदलण्यास भाग पाडले. ऑस्कर चित्रपटगृहात प्रदर्शनाच्या अटीत प्रथमतः सवलत. फक्त OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना सुद्धा नामांकन मिळणार आहे. यावर्षी कान्स चित्रपट महोत्सव 5 महिने उशिरा झाला. तर गोल्डन ग्लोब पुरस्कार सुद्धा स्थगित करण्यात आलेला आहे. कोरोनामुळे 12 ते 23 मे दरम्यान होणारा 73वा, लक्षात ठेवा कोणता, 73वा हा आकडा महत्त्वाचा आहे. 73वा कान्स चित्रपट महोत्सव स्थगित करावा लागला. नुकताच 27 ऑक्टोबरला लहान स्वरूपात 3 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता. यासोबतच गोल्डन ग्लोब पुरस्कार सुद्धा टाळण्यात आला आहे. वर्षाच्या पहिल्या रविवारी होणारा हा समारंभ पुढील वर्षी 28 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियातील बेवर्ली हिल्समध्ये होणार आहे. OTTवर प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ऑनलाईन प्रदर्शित झालेला चित्रपट
OTTचा फुल फॉर्म आहे ओव्हर दी टॉप प्लॅटफॉर्म असं याला म्हणतात. यामध्ये लक्षात ठेवा, अकॅडमी अँड मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स या ऑस्करच्या आयोजक संस्थेने केवळ OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना सुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागामध्ये नामांकनाची परवानगी दिलेली आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की ऑस्कर चित्रपटांचं पुरस्कारांचं आयोजक कोण आहे, तर नाव लक्षात ठेवा, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस हे ऑस्कर पुरस्काराचे आयोजक आहेत. कोविड-19च्या काळात अनेक चित्रपट OTT ओव्हर दी टॉप प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेले आहेत. ऑस्कर पुरस्कारासाठी OTT प्लॅटफॉर्मच्या अटींमध्ये सूट देण्यात आलेली आहे. यापूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाच नामांकन मिळत होते. ऑस्कर पुरस्कार यांना अकॅडमी पुरस्कार असंही म्हणतात. अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेस मार्फत दिला जातो. हा वार्षिक पुरस्कार आहे. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात 16 मे 1926 ला झालेली आहे. 1953 मध्ये प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून दाखवला गेला. 1969 पासून ऑस्कर पुरस्कारांचं जगभर प्रक्षेपण सुरू झालं. 2019 सालचा ग्रीन बुक या चित्रपटाला ऑस्कर भेटलेला आहे. भारताकडनं मराठी चित्रपट द डिसायपलची शक्यता आहे त्यांना मिळेल. अमेरिकेच्या मॅगझिन व्हरायटीनुसार भारताकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट गटात मराठी चित्रपट द डिसायपल या ऑस्कर नामांकन मिळण्याची शक्यता आहे. मीरा नायर यांच्या मान्सून वेडिंग नंतर हा व्हेनिस चित्रपटात महोत्सवात प्रदर्शित दुसरा महत्त्वाचा चित्रपट आहे. भारतात लॉकडाऊनच्या अगोदर 29 चित्रपट प्रदर्शित झाले होते, तर सुमारे 41 चित्रपट तयार आहेत. यातील अनेकांचे प्रदर्शन 2021 पर्यंत कमर्शियल कारणांसाठी टाळण्यात आलेले आहे. त्यानंतर देवी रोगाचे संस्थेचे संचालक डॉक्टर जे मायकेल लेन यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. देवी रोग हा कोरोनापेक्षाही जास्त घातक होता. देवी रोगाच्या साथीने लाखो लोकांचे बळी घेतले होते. या 7 रोग उच्चाटन करणाऱ्या लढाईमधील महत्त्वाच्या तज्ज्ञांपैकी एक म्हणजे डॉक्टर जे मायकेल लेन यांचे अमेरिकेतील अटलांटा येथील निवासस्थानी रिसेंटली निधन झालेले आहे. देवी रोग निर्मूलन संस्थेचे जे शेवटचे संचालक होते. देवी रोगाचा शेवटचा रुग्ण सोमालियात 1977 मध्ये सापडला, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, देवी रोगाचा शेवटचा रुग्ण सोमालियामध्ये 1977 साली सापडला. त्यानंतर हा रोगही संपला. वैद्यकीय हस्तक्षेपातून एखादा साथी रोग आटोक्यात आणण्याचे हे पहिलेच उदाहरण होते. देवी रोग हा व्हॅरिओला विषाणूमुळे होत असे व यात किमान 1/3 रुग्ण दगावत असत. ब्रिटिश वैज्ञानिक एडवर्ड जेन्नर यांनी त्यावर लस शोधून काढली. अमेरिकेत देवी रोगाचा शेवटचा उद्रेक 1949 मध्ये झाला, तर डॉक्टर लेन हे 7 रोग माहितीसहित 1963 मध्ये दाखल झाले. देवी रोग निर्मूलन संस्थेचे शेवटचे संचालक जे मायकेल लेन यांचं निधन. साखळी पद्धतीने लसीकरण करण्याची पद्धत त्यांनी स्वतः विकसित केली. देवी रोग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्मॉल पॉक्स असं म्हणतो, हा व्हॅरिओला विषाणूमुळे होणारा रोग आहे. अंगावर पुरळ येतात व त्यामध्ये पाण्यासारखा द्रव तयार होतो. एडवर्ड जेन्नर यांनी यावर लस शोधली. 1977 मध्ये हा भारतातून रोग नष्ट झाला. जिज्ञासेचे अवकाश, स्पेसबद्दल ही महत्त्वाचं आर्टिकल आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर खास करून मराठी एस्से लिहिणाऱ्यांनी हे आर्टिकल नक्की वाचावं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे काय? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बांधकामाची सुरुवात 1998 साली झाली. जगातील एकूण 16 देशांनी एकत्र येऊन राबवलेला एक अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. ही तासाला 27,724 किलोमीटर वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असते. हे स्थानक एक प्रकारचा कृत्रिम उपग्रह असून आतापर्यंतच्या कृत्रिम उपग्रहापेक्षा सर्वात मोठे आहे. 2028 पर्यंत हे कार्यरत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे भारतातील विमानतळांच्या खाजगीकरणाबद्दल. लखनौ विमानतळ अदानी समूहाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी मंगळूरचे विमानतळ 31 ऑक्टोबरला अदानी समूहाला देण्यात आले. फेब्रुवारी 2019 मध्ये केंद्र सरकारने देशातील 6 महत्त्वाच्या विमानतळाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या 6ही विमानतळाचे 50 वर्षांसाठी हाताळणीचे हक्क अदानी समूहाला मिळालेले आहेत. त्यांची नावं आहेत जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम, लखनौ, मंगळुरू. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील प्रमुख विमानतळ भाडे तत्वावर दिले आहेत. यामध्ये लखनौ विमानतळ हे 50 वर्षांसाठी अदानी समूहाला दिले आहे. 2019 मध्ये देशातील 6 विमानतळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
विमानतळ प्राधिकरण, भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था आहे, स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन आहे. याची स्थापना संसदेच्या कायद्यानं झालेली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाची स्थापना 1 एप्रिल 1995 ला झालेली आहे. हे नागरी उड्डयन मंत्रालयाअंतर्गत म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या अंतर्गत कार्य करते. विमानाच्या उड्डाणाची पायाभूत सुविधा सुधारित करणे, देखभाल करणे व व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण जबाबदार असते. त्यानंतर महाराणी जिंदल कौर बद्दल थोडक्यात माहिती. महाराणी जिंदल कौर या 19व्या शतकातील एक रिमार्केबल कॅरेक्टर होते. त्या महाराजा रणजित सिंग यांच्या शेवटच्या पत्नी होत्या. त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध शेवटचं स्ट्रगल लढलं. त्या महाराजा दुलीप सिंग यांच्या आई होत्या. लास्ट रूलर ऑफ सिख एम्पायर म्हणून दुलीप सिंग यांना ओळखलं जातं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या 600 पेक्षा जास्त ज्वेलरीचं लाहोरच्या ट्रेजरीमधनं यांना कॉन्फिस्केट करून त्यांना ब्रिटनमध्ये नेण्यात आलं. त्या काही दिवस इम्प्रिझन्ड होत्या. त्यानंतर त्या नेपाळला सुटून गेल्या 1848 मध्ये. महाराणी जिंदल कौर महाराजा रणजित सिंग यांची शेवटची पत्नी. लंडन येथील बोनहॅम इस्लामिक आणि इंडियन आर्ट सेलमध्ये त्यांच्या दागिन्यांचा लिलाव केल्यामुळे त्या चर्चेत आलेल्या आहेत. शीख साम्राज्याचे संस्थापक रणजित सिंग यांची शेवटची पत्नी. ब्रिटिशांनी वाढवलेल्या साम्राज्याचा शेवटचा शासक दुलीप सिंह यांच्या त्या आई होत्या. 5 वर्षाचा दुलीप सिंह सिंहासनावर बसला तेव्हा जिंदल यांना एजंट बनवण्यात आले होते. त्यानंतर 15 लाखापेक्षा जास्त ऑनलाईन ट्रेनीजला सर्टिफिकेट इश्यू करण्यात आलेले आहे. IGOT सर्टिफिकेट, ज्याला आपण इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग याचं सर्टिफिकेट असं म्हणतो. इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग IGOT हा प्लॅटफॉर्म कोविड योद्ध्यांसाठी प्रशिक्षण व माहिती देण्याचा एक महत्त्वाचा संच आहे. IGOT हे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग यांच्याद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्याला आपण DOPT सुद्धा म्हणतो. कामगारांना कोविडचा सामना करण्यासाठीचा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यांचे टार्गेट ग्रुप आहेत डॉक्टर, नर्सेस, केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी. हा प्लॅटफॉर्म प्रत्येक शिकणाऱ्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी विशिष्ट सामग्री वितरित करत असतं. त्यानंतर गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानने प्रोव्हिजनल प्रॉव्हिन्सचा दर्जा का दिलेला आहे याचा जर विचार केला तर आपण थोडक्यात डिस्कस करूया. पण त्या अगोदर मी तुम्हा सर्वांना सुचवलं की आर्टिकल तुम्ही प्रत्येकानं वाचावं. आपल्या देशाशी, आपल्या सुरक्षेशी, आपल्या इंटिग्रिटीशी निगडीत असणारं हे एक अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे. हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवं. पाकिस्तानने रिसेंटली गिलगिट बाल्टिस्तानला त्यांचा 5वा प्रांत म्हणून घोषित केलेला आहे. भारत हा जम्मू काश्मीरचा भाग असल्याचा दावा करतो. भारताचा दावा नाही करत, ऍक्च्युली गिलगिट बाल्टिस्तान हा भारताच्या जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने त्याला अनधिकृतरित्या बळकावलेला आहे. पाकिस्तानच्या सर्वात उत्तरेकडील प्रदेश व त्यांच्याकडून तेथील कारभार पाहिला जातो. चीनच्या झिंजियांग स्वायत्त प्रदेशास एकमात्र सीमा आणि जमिनी मार्ग प्रदान करतो. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे हा भाग दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण बनला आहे. याच्या पश्चिमेस अफगाणिस्तान आहे, दक्षिणेस पाकव्याप्त काश्मीर आहे, पूर्वेस जम्मू आणि काश्मीर आहे. जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेनंतर या प्रांताला प्रांतीय दर्जा देण्यासाठी गडबड सुरू केली होती पाकिस्तानने. सध्याची स्थिती काय आहे तर प्रशासकीय व्यवस्था पाक ऑक्युपाईड काश्मीर सारखी पेक्षा थोडी वेगळी आहे. पाक ऑक्युपाईड काश्मीरला स्वतःची घटना आहे. गिलगिट बाल्टिस्तान येथे कार्यकारी अधिकारी काम करतात. 2009 पर्यंतला नॉर्दर्न एरिया असं संबोधलं जायचं. त्यानंतर बोलूया माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या मन की बातच्या एपिसोडबद्दल. नरेंद्र मोदी यांनी यांच्या 70व्या मन की बात या एपिसोडमध्ये भारतातील मल्लखांब नावाचा जो प्रकार आहे हा अमेरिकेमध्ये सुद्धा पॉप्युलर होत आहे याबद्दल त्यांनी चर्चा केली होती. आणि याची चर्चा करत असताना त्यांनी एका भारतीय कपलबद्दल त्यांचं नाव उच्चारलं होतं. त्यांचं नाव आहे चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर यांच्याबद्दल त्यांनी उच्चार केला होता. मन की बातच्या 70व्या पर्वामध्ये अमेरिकेतील मल्लखांब खेळाडूचा उल्लेख केला होता. मल्लखांब हा गुरुत्वाकर्षणाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या खेळापैकी एक आहे. हा एक प्रकारचा जिम्नॅस्टिक म्हणजे एक प्रकारचा कसरती खेळ आहे. कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून सुद्धा मल्लखांबकडे पाहिलं जातं. कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार आहे. मल्लखांब राष्ट्रीय संघटनेची स्थापना 29 जानेवारी 1981 रोजी उज्जैन, मध्य प्रदेश येथे झाली. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवेकालीन कालावधीनंतर आढळते. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे भारत आणि दुबई युनायटेड अरब एमिरेट्सच्या 8व्या मीटिंगबद्दल. हाय लेव्हल टास्क मीटिंग होती. भारत UAEच्या संयुक्त टास्क फोर्सच्या 8व्या बैठकीचे आयोजन केले गेले.
हे आयोजन भारताद्वारे करण्यात आले होते. वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. संयुक्त टास्क फोर्स हा 2012 साली तयार करण्यात आला आहे. दोन देशातील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण मंच आहे. जानेवारी 2017 मध्ये झालेल्या भागीदारी करारामुळे या यंत्रणेला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुंतवणुकी सुलभ करण्यासाठी व भारतात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला निराकरण करण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणेचा आढावा घेण्यात आलेला आहे, जेणेकरून दोनही देशांमधील गुंतवणुकी वाढतील, दोनही देशातील करार वाढतील व यांचे रिलेशन्स चांगल्या लेवलला इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होईल. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे टेलिलॉ बद्दल. टेलिलॉ म्हणजे काय, तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून जेव्हा सर्वसामान्यांना कायदेशीर नॉलेज किंवा कायदेशीर माहिती पुरवण्यासाठी मदत करता. टेलिलॉ टचेस अ न्यू माइलस्टोन. 4 लाख लोकांना या टेलिलॉच्या माध्यमातून कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून त्यांना बेनिफिट मिळालेला आहे, त्याच्याबद्दलची न्यूज आहे. जवळपास 2.5 लाख ॲडवाइसेस हॅव बीन इनेबल्ड ड्युरिंग फर्स्ट 7 मंथ्स ऑफ 2020-21 ॲज अगेन्स्ट टोटल 1.95 लाख मागच्या काळामध्ये. म्हणजे एप्रिल 2020 पर्यंत जवळपास 2 लाख, तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये 2.5 लाख एवढ्या लोकांना कायदेशीर सल्ला मोफत पद्धतीने या टेलिलॉ सर्व्हिसच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. टेलिलॉच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून 4 लाख लाभार्थ्यांना कायदेशीर सल्ला मिळाला आहे. 2017 साली न्याय विभागाने डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने सुरू केलेला एक अत्यंत अभिनव उपक्रम आहे. खटल्याची दखल घेण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या नेटवर्कद्वारे कायदेशीर सल्ला देण्यासाठी याचा वापर होतो. ही सेवा ई सरकार प्रणालीद्वारे समुदायापर्यंत कार्यक्षमतेने पोहोचवली जाते. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर मंत्रालयाबद्दल आहे. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मंत्रालयामार्फत पुढच्या आठवड्यामध्ये मोबिलिटी वीक्स अर्बन मोबिलिटी वीक साजरा करण्याचा प्रयत्न आहे. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत 9 नोव्हेंबर रोजी अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद आयोजित करण्यात आली आहे. वेबिनारद्वारे याचं आयोजन केलं जाईल. सरकारने 2006 साली राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण जारी केले आहे. वर्ष लक्षात ठेवा, वर्ष महत्त्वाचा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचा भाग म्हणून अर्बन मोबिलिटी इंडिया वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यासाठी मंत्रालयाचा पुढाकार असतो. शहरामधील माहिती प्रसारित करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या वर्षीची थीम आहे शहरी हालचालीतील उद्योन्मुख ट्रेंड. त्यानंतर इंडियन आर्मी चीफ जनरल MM नरवणे हे नेपाळच्या व्हिजिटर आहेत. ते नेपाळचे पंतप्रधान ओली यांना सुद्धा भेटतील. त्यांनी भारत व नेपाळ संबंध वृद्धिंगत करण्यावर भर देण्यावर त्यांनी स्वतः विश्वास एक्सप्रेस केलेला आहे. त्यांना नेपाळच्या आर्मीचं ऑनररी जनरल म्हणून घोषित करण्यात येईल. भारतीय सेना प्रमुख जनरल नरवणे. मुख्य उद्देश, 2 देशांमध्ये उद्भवलेल्या सीमावादानंतर तणावपूरक परिस्थिती कमी करून सामंजस्य स्थापित करणं हे रिसेंटच्या भारत नेपाळ हाय लेवल मीटिंगचे किंवा हाय लेवल व्हिजिटचे उद्दिष्ट आहे. या दरम्यान नरवणे यांना नेपाळी सेना जनरलची मानद उपाधी दिली जाणार आहे. 1950 मध्ये या परंपरेची सुरुवात झाली होती. आपण आता महाराष्ट्र भूगोलाची सिरीज सुरू केली, त्याचं पुढचं लेक्चर पाहूया. नकाशा आधारित भूगोल. प्राकृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचे 3 विभाग पडतात. कोकण म्हणजे पश्चिमी किनारी प्रदेश, पश्चिमी घाट प्रदेश म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. हा जो सगळा भाग दिसतो तुम्हाला, हा सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, हा लक्षात ठेवा असा. त्यानंतर महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार. प्राकृतिक रचनेनंतर जर तुम्ही विचार केला तर ही हाईटनुसार हा कलरिंग केलेला आहे. या ठिकाणी हा सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे ही वाली. हरिश्चंद्र बालाघाट रेंज आहे ही अशी इथपर्यंत जाणारी. त्यानंतर महादेव डोंगर रांगा आहेत. सह्याद्री पर्वतरांग व अरबी समुद्राच्या मधील भागास कोकण किनारपट्टी म्हणलं जातं. सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे. या प्रदेशात समुद्र किनाऱ्याचे निमज्जन म्हणजे समुद्र किनारा खचलेला आहे. विस्तार कोकण किनारपट्टीचा. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला सह्याद्री पर्वतरांगा, उत्तरेला बोर्डा तळसारी खाडी दमनगंगा नदी, तर दक्षिणेला तेरेखोल नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात. त्यानंतर आपला 20,000+ प्रश्नसंच आहे. हा 20,000+ प्रश्नसंच नक्की विकत घ्या. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी विनंती केली होती की सर बाकी सर्व ठिकाणचे प्रश्नसंचांमध्ये खूप जास्त प्रश्न आहेत, तर तुम्ही तुमचं अपडेटेड व्हर्जन केव्हा काढणार. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या राज्यसेवा मुख्य या परीक्षेनंतर म्हणजे जवळपास मागच्या वर्षीच्या सप्टेंबर नंतर
जवळपास माझ्या माहितीनुसार एकही परीक्षा झालेली नाहीये. मग जर एकही परीक्षा झालेली नसेल तर विनाकारण या पुस्तकाचं वरचं फ्रंट पेज चेंज करून तुम्हाला जास्त पैसे देण्यासाठी का भाग पाडू. यामुळे मी आणखीन एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. 20,000 प्रश्नसंच जो आहे यामध्ये आपण विषय वाईज वर्गीकरण केलेलं आहे. मात्र यामध्ये आम्ही वर्षभरामध्ये या पुस्तकाचं फक्त एकदाच एडिशन अपडेट करणार, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा पुस्तक घेऊन विनाकारण याचा लॉस सहन करावा लागू नये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या प्रश्नसंचाबद्दल, आम्ही जेव्हा त्या वर्षभराच्या सगळ्या परीक्षा संपतील त्या वर्षभराच्या त्या कॅलेंडर इयर मधल्या, त्यानंतर आम्ही या पुस्तकाला अपडेट करणार आहोत. विनाकारण अधेमध्ये परीक्षा आली आणि खूप जास्त जागा आल्यात आणि लगे पुस्तक अपडेट करा म्हणून आम्ही विनाकारण अपडेट करणार नाहीत. म्हणून तुम्ही पुस्तकाच्या ऑथेंटिसिटी बद्दल निश्चिंत राहा. तुमचा प्रतिसाद, तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे आणि महत्त्वाचा आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.